रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला देखील सांध्याचा काही आजार आहे का? तुमचं सतत डोकं दुखतं का? तुम्हाला वात प्रकारचा त्रास आहे का? या सर्व प्रकारचे त्रास जर तुम्हाला असतील तर एक अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जो येत्या हनुमान जयंतीला तुम्हाला करायचा आहे. आणि या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर त्या दिवसापासून तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर नियमित तो उपाय करायचा आहे. याचा चमत्कारिक परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येईल. मला माहिती आहे की जेव्हा आपण दुखण्याने बेजार होतो तेव्हा आपल्याला काहीही चांगलं वाटत नाही. काही कर देवा पण दुखण्यातून बरं कर असं वाटतं. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बजरंगबली आपल्या दुखण्याची काळजी घेणार आहेत आणि आपल्याला या दुखण्यातून बरं देखील करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया आपल्याला कोणता हा उपाय करायचा आहे. परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम. बजरंगबली आपल्याला सगळ्या संकटातून तारून नेतात. जेव्हा केव्हा माणसाला भीती वाटते, कुठंतरी मोठं संकट येतं, तेव्हा तुम्ही बजरंगबलीकडे धाव घेतली तर तो आपलं रक्षण करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमचं आरोग्य चांगलं नसेल तरी सुद्धा बजरंगबली तुमच्या मदतीला धावून येऊ शकतो. म्हणजे डॉक्टर दवाखाने करून थकले असाल, अनेक प्रकारचे उपचार पद्धती तुमच्याकडून झाल्या असतील तरी सुद्धा तुम्हाला म्हणावा असा फरक पडला नसेल तर या हनुमान जयंतीला हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला हनुमानांच्या कृपेने निश्चित फरक पडेल. पण हो, त्याचबरोबर डॉक्टर दवाखाने बंद करा असं कोणीही म्हणत नाही. तुम्ही तुमची ट्रीटमेंट चालू ठेवा. कधी मानसिक शक्तीची गरज असते. बरं होण्यासाठी ईश्वराच्या कृपेची गरज असते. डॉक्टरांच्या गोळ्या औषधांना सुद्धा तेव्हाच गुण येतो आणि त्यासाठी हे स्तोत्र ही जी नवी ऊर्जा आपल्याला देत असतं, आपले आजार बरं करायला आपल्याला मदत करत असतं, आपलं मानसिक बळ वाढवतं. कुठल्याही प्रकारच्या आजारातून बरं व्हायचं असेल तर त्यासाठी आधी आपली मानसिक ऊर्जा, आपली आंतरिक ऊर्जा चांगली असावी लागते. ती ऊर्जाच आपल्याला आजारातून बाहेर काढत असते. आपलं शरीर सुद्धा गोळ्या औषधांना तेव्हाच प्रतिसाद देत असतं जेव्हा आपलं मन खंबीर असतं, सकारात्मक असतं आणि आपल्यामध्ये आंतरिक ऊर्जा भरपूर प्रमाणामध्ये असते. म्हणूनच हीच ऊर्जा आपल्याला भरायचं काम हे स्तोत्र पण करत असतं. तर हे स्तोत्र कोणतं आहे? शरीराच्या असह्य त्रासाला कंटाळून गोस्वामी तुलसीदासांनी हनुमानजींची आराधना सुरू केली आणि ही आराधना करत असताना त्यांनी 44 श्लोकाचे प्रसिद्ध असे हनुमान बाहुक हे स्तोत्र लिहिलं होतं. हे स्तोत्र त्वरित फलदायी आहे, चमत्कारिक स्तोत्र आहे आणि सगळ्या प्रकारच्या त्रासापासून आपलं संरक्षण करणार आहे. जर आपण सांधिवात, डोकेदुखी, घसादुखी, सांध्यांचे वेगवेगळे प्रकार किंवा हाडांचे त्रास या वेदनेने त्रस्त असाल तर हे स्तोत्र तुम्हाला नक्कीच मदत करणार आहे. पण म्हणायचं कसं, हनुमान जयंतीपासून या गोष्टीला तुम्ही सुरुवात करा. काय करायचं, पाण्याचा एक ग्लास घ्यायचा, तो देवघरासमोर ठेवायचा आणि त्याच्या पुढे तुम्ही बसायचं आहे आणि हनुमान बाहुक हे स्तोत्र म्हणायचं आहे. सलग 26 किंवा 21 दिवसापर्यंत हे करायचं आहे. मात्र हनुमान जयंतीपासून सुरुवात आपल्याला करायची आहे. अगदी साधं सोपं आहे. पाण्याचा एक ग्लास घ्या, तो देवघरासमोर ठेवा, त्याच्या पुढे आसन घालून तुम्ही बसा आणि हनुमान बाहुक हे स्तोत्र तुम्ही म्हणा. हे सलग तुम्हाला 26 किंवा 21 दिवस तरी कमीत कमी करायचं आहे. हो, हे स्तोत्र म्हणून झालं की ते पाणी पूर्ण तुम्हाला प्यायचं आहे. त्यानंतर हे जे पाणी आहे तर ते स्तोत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण पिता येईल. त्यासाठी तुम्ही पिण्याचे पाणी घ्यायचं आहे. श्रद्धापूर्वक पूर्ण अंतकरणाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचा तुम्हाला फरक नक्कीच दिसून येईल. तुमच्या शारीरिक त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळते. तुमच्या शरीरातील आजार हळूहळू कमी होत जातात. औषधांना तुमचं शरीर प्रतिसाद देते. औषधांचा परिणाम सुद्धा तुमच्या शरीरावर चांगला होतोय आणि त्यासाठी श्रद्धा, भक्तिपूर्ण अंतकरणाने हनुमानाकडे धाव घ्या. हे स्तोत्र मन लावून म्हणा. हनुमान जयंतीपासून हे स्तोत्र म्हणायला सुरुवात करा. बजरंगबलीची उपासना केली तर माणूस भयमुक्त होतो. अंतर्मनातून त्याला एक नवीन ऊर्जा मिळायला लागते. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची आपण मनोभावे सेवा केली पाहिजे. त्या दिवशी केलेली सेवा पूर्णत्वाला जाणार आहे, कारण की हा बजरंगबलीचा जन्मसोहळा आहे. बजरंगबलीजवळ आपण श्रद्धेने कोणतीही गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळते. बजरंगबली मोठे कृपाळू
आहेत. बजरंगबली आपलं नेहमीच रक्षण करत असतात. कलियुगातल्या संकटापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्यावर बजरंगबलीची उपासना हा रामबाण उपाय आहे. कारण कलियुग सुद्धा बजरंगबलीला घाबरतं असं पौराणिक कथामध्ये देखील सांगितलं गेलं आहे. आणि म्हणूनच बजरंगबलीची उपासना मनोभावे आपण करायला हवी. आणि या उपासनेचाच एक भाग म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुमचं घर सुख समृद्धीने भरून जाईल. तुमच्या घराचं नकारात्मक शक्तीपासून संरक्षण होईल. तसंच घरामध्ये सुख आणि समाधान देखील येईल. कोणता तो उपाय आहे चला जाणून घेऊया. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेंदूर किंवा अष्टगंध लागणार आहे. सेंदूर किंवा अष्टगंध वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे. आणि या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बाहेरील बाजूस आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय केल्याने घरामधील दारिद्र्य निघून जातं आणि घरामध्ये भरपूर आनंद येतो आणि जुनाट दुखणी सुद्धा निघून जातात. असं म्हटलं जातं घरामध्ये बरकत आणि सुख समाधान सुद्धा वाढीस लागतं. मित्रांनो, हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय जर केला तर घरातील सगळीच नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते आणि सकारात्मक वातावरण घरामध्ये तयार होतं. घरातील कुठल्याही प्रकारच्या बाजा, नजर दोष यांचा काही त्रास असेल तर तो सुद्धा निघून जातो. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्र म्हणायला विसरू नका. तसं तर मारुती स्तोत्र रोजच म्हणायला हवं, कारण त्यामुळे आपलं संरक्षण होत असतं. मनात असलेलं भय सुद्धा निघून जातं. तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचं भय सतत वाटत असेल, एक अनामिक भीती मनात दाटून राहत असेल तर तुम्ही मारुती स्तोत्र रोज म्हणायला हवं. त्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवेल. मारुती स्तोत्रासारखंच हनुमानांचं आणखीन एक महत्त्वाचं स्तोत्र म्हणजे हनुमान चालीसा. हनुमान चालीसाचा पाठ सुद्धा तुम्ही हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करा, कारण की हनुमानांची कृपा तुमच्यावरती नक्की होणार आहे. खास करून विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांनी तर हनुमानांची उपासना नक्की करावी. त्यामुळे त्यांना बळ मिळतं आणि आत्मशक्ती सुद्धा वाढीस लागते. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनही क्लिक करा, म्हणजे जेव्हाही नवनवीन व्हिडिओज अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय श्रीराम, जय बजरंगबली.